नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, बदलत्या वातावरणातील बदलांमुळे आपल्या पर्जन्यमानावर खूप मोठा परिणाम होतो आहे। त्यामुळे अनियमित पर्जन्यमान होतं, कमी वेळेत जास्तीत जास्त येणारं पाणी आणि त्या पाण्याचे योग्य ते नियोजन करून साठवणूक करणं हे एक मोठं आव्हान, आणि हे आव्हान जलसंपदा विभाग पेलत असताना हे साठवलेलं पाण्याचा वापर करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं, आणि हे वापर करत असताना नियोजनात्मक पद्धतीने वापर होणं गरजेचं। त्याकरता म्हणून पाणी वापर संस्थेची भूमिका महत्त्वाची। आजच्या भागामध्ये आपण या पाणी वापर संस्थांना कशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत करून प्रोत्साहित केलं जातं या संदर्भात माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत बुलढाणा येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री बापूसाहेब गाडे, आणि सरांसोबतच यामध्ये मार्गदर्शन करण्याकरिता म्हणून सहभागी झालेले आहेत पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या दोघांचंही आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। मुळातच गाडे साहेब, सुरुवातीला आपण सांगावं की पाणी वापर संस्था म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांकडून सिंचनाचे व्यवस्थापन करण्याकरिता पाणी वापर संस्थेची निर्मिती केलेली आहे। शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा पाणी वापर संस्था निर्मितीमध्ये, अशा रीतीने 500 हेक्टरपर्यंत एक पाणी वापर संस्था निर्माण केलेली असते। यामध्ये लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था, वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था, कालवास्तरीय पाणी वापर संस्था व शेवटी प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करून सर्व क्षेत्र हे शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थापन करावं असं अभिप्रेत आहे। जो काही पाणी वापर संस्था आपण विविध अंगाने प्रोत्साहित करून आपण मुळात तर या संस्था तयार करतो, पण हे तयार करण्यापाठीमागे म्हणून काय नेमका उद्देश असतो? 2002 मध्ये राष्ट्रीय जल धोरणानुसार शेतकऱ्यांचा ह्या पाणी वापर संस्था किंवा सिंचन व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढवावा याकरिता महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन 2005 हा कायदा पारित करण्यात आला व या कायद्यानुसार शेतकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यानुसार पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातात व शेतकऱ्यांना पिकाचं स्वातंत्र्य मिळावं, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सिंचन व्यवस्थापनात भाग घ्यावा, आणि आता जलसंपदा विभागाचे कर्मचारी काही रिटायर होत आहेत, कमी होत आहे स्थापना, तर हळूहळू हा प्रकल्प माझा आहे, मी त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे अशी जबाबदारी त्यांच्यात निर्माण व्हावी या उद्देशाने हा पाणी वापर संस्था आपण स्थापन करतो। गाडेकर साहेब, आपण ज्यावेळेला पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताय, तर मुळातच असा एखादी संस्था स्थापन करणे, हा महासंघ उभा करणे, तर मुळातच याची स्थापना ही कधी झालेली आहे? काय नेमकं नियोजन होतं या पाठीमागे? हा पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्थाचा महासंघ 2005 साली या ठिकाणी स्थापन झाला, मी स्थापन केला। सध्या स्थितीमध्ये कोपबंधाऱ्यावर या महासंघाच्या माध्यमातून सिंचन केल्या जातं। हा पेनटाकळी प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामधील सर्वात मोठा प्रकल्प असून याच्यावर 14,232 हेक्टर सिंचन आहे। त्यापैकी भिजण्यायोग्य जे क्षेत्र आहे ते 10,700 हेक्टर आहे, आणि प्रत्यक्षात भिजणारं जे क्षेत्र आहे ते 9,884 हेक्टर। तर एकूण दोन म्हणजे जे लाभ क्षेत्र आहे, एक कोपोबंधारे आहे, पैनगंगा नदीवर अतिशय साखळी पद्धतीने 6 कोल्हापुरी बंधारे बांधलेले आहेत, त्याच्यावर 5,309 हेक्टर सिंचन आहे। कालवा आहे, कालव्यावर 4,500 हेक्टर सिंचन आहे। 4,500 पैकी 585 हेक्टर सिंचन उपसा पद्धतीने केल्या जातं, आणि सध्या जे महासंघ सिंचन करत आहे तो फक्त कोपोबंधाऱ्यावरच या ठिकाणी सिंचन करीत आहे। तर हे पाणी वापर संस्थाशिवाय वैयक्तिक आता पाणी घेता येत नाही, म्हणून 2005चा कायदा त्या झाल्या पाणी वापर संस्थेशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही, आणि मग आपल्या शेताला पाणी मिळणार नाही, म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन मी माझी 2001ला पहिली शिवप्रभू पाणी वापर संस्था मेहकर सारंगपूरला मी KT वेअरवर स्थापन केली। मग जसे साखळी पद्धतीने कोल्हापुरी बंधारे बांधलेले,
तशा मग मी माझ्या एकूण कोपबंधाऱ्यावर 12 पाणी वापर संस्था स्थापन केल्या. त्याचं 2005ला फेडरेशन म्हणजे महासंघ स्थापन केला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही महासंघाच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधाऱ्यावर या ठिकाणी सिंचन करीत आहे. गाडेसाहेब, आपण जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण कार्य करत आहे, तर मुळातच जलसंपदा विभागाच्या नेमक्या जबाबदाऱ्या हा काय असतात? जलसंपदा विभाग पाणी वापर संस्थेला लाभ क्षेत्र निश्चित करून देतो आणि त्यामध्ये पाणी हक्कदारीचे अधिकार दिलेले आहेत त्यांना. आणि जलसंपदा विभाग पाण्याचं शुल्क ठरवतं आणि त्यांना शुल्क कळवलं जातं पाणी वापर संस्थेला. आणि ह्याच्या पाणी वापर संस्थेतला आणि शासनाचा असं दुवा म्हणून ते कार्य करतं. आणि पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाणी वापर संस्थेला असते, पण इतर काही अडचणी आल्या ह्याला तर ते सोडवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागात करण्यात येतो. गाडेकर साहेब, आपण सांगितलं की महासंघ स्थापन करण्यासाठी म्हणून त्याचा नेमका काय पद्धतीने विचार झाला आणि आपण त्याची स्थापना कशी केली. पण मुळातच कुठलीही नवीन गोष्ट आपण ज्यावेळेला या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये ते करत असू तर त्याला काही टप्पे असतात किंवा ते कार्य करत असताना आपल्याला काही नक्की अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणी नेमक्या काय होत्या? ग्रामीण भागामध्ये जे पाण्याचं लाभ क्षेत्र आहे आमचं, अशामध्ये गावागावामध्ये असलेले ग्रामपंचायतचे गट असतील, शेतकऱ्याची भांडणं असतील पाण्यासाठी, अशाच्या माध्यमातून एक चर्चासत्र किंवा वारंवार संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या आपसातल्या वाद आम्ही या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचं महत्त्व आणि त्याचं नियोजन, आपल्या शेतीला नेमकं पाणी वेळेवर मिळालं पाहिजे. मग ही पाणी वापर संस्था जर असेल तर हिचा नेमका उद्देश काय आहे की पाणी वापर संस्था म्हणजे आपल्या शेतीला शाश्वत खात्रीलायक वेळेवर पाणी देण्यासाठी ह्या पाणी वापर संस्था आहेत आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला तर हे पाणी मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्याला जर एवढं मोठं शासनाने 100% आपलं इतका मोठा खर्च करून आपल्यासाठी हे धरण बांधलं, या धरणा व्हायच्या अगोदर आम्हा शेतकऱ्याला सणावाराला गव्हाच्या पोळ्या मिळत होत्या खायला, इतरत्र कधी ज्वारीच्या भाकरी वगैरे हेच मिळायच्या. परंतु आज जो प्रकल्प एवढा मोठा झाला तर या प्रकल्पाचा पाण्याचा उपयोग आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. आपल्याला शेतीला ते वेळेवर पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या आम्ही पाणी वापर संस्थाचं एक संघटन म्हणजे महासंघ स्थापन केला आणि त्या माध्यमातून वारंवार सिंचनाच्या बैठका घेणं, त्या बैठकीमधून शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं. मग पाणीपट्टी वसुली होत नव्हती, तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना ह्या गोष्टी सगळ्या समजून सांगितल्या की जर वेळेवर पैसे नाही भरले तर आपल्याला पाणी मिळणार नाही. मग अशा पद्धतीत शेतकरी म्हणायचं मी पाणीच घेतलं नाही, विहिरीमध्ये घ्यायचं पाणी परंतु पाणी घेतलं नाही. मग अशा याच्यात आम्ही तक्रार समित्या या ठिकाणी निर्माण केल्या. मग तक्रार समितीमध्ये आम्ही त्या गावातले प्रमुख किंवा ज्यांचं काही लोक ऐकतात असे लोक आम्ही त्यामध्ये त्यांना पुढे केलं. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे जे चालवत असताना की बा शेतकऱ्यांना पाणीपट्टी वसूल करणे म्हणा किंवा तक्रार समित्या नेमून तक्रारी निवारण करणे किंवा पाणी मी 2 एकराला घेतलं 5 एकराला घेतलं नाही, तर मग अशा पद्धतीने आम्ही हे काम करत असताना ज्याला पाटकरी रजिस्टर म्हणतो त्याच्यामध्ये क्रॉस सह्या घेणं आणि मग शेतकरी जो भांडण करायला यायचा तो येणं बंद झाला. मग शेतकऱ्यात आम्ही थोडीशी जागरूकता आणली आणि त्या जागरूकतेमधून लोकांचा विश्वास वेळेवर पाणी देण्याचा आम्ही मुळात प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आम्हाला ही चळवळ जी होती ती उभी केली मी माझ्या प्रकल्पावर. त्याला मला वेळ द्यावा लागला. मला अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं एक मार्गदर्शन या ठिकाणी मिळाल्यामुळं आणि शेतकऱ्याचा सुद्धा सहभाग मला घेता आला आणि त्यांनी दिला आणि हे केवळ फक्त वेळेवर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाणी दिल्यामुळेच हे मला माझ्या पेंटाकळी प्रकल्पावर हे शक्य झालं. लोक सहभाग होणं, त्याकरता म्हणून लोकांना प्रोत्साहित करणं, त्यांना मोटिवेट करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तर लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणून आपण हा नेमका कशा पद्धतीने हा सहभाग आपण वाढवला? वेळेवर पाणी देणं, शेतकऱ्याचा संपर्क, शेतकऱ्याला पाण्याचं महत्त्व पटवून देणं, मिळाल्या उपलब्ध पाण्यामधून जे पाण्याचं नियोजन झालं म्हणतो आपण की आम्ही शेतकऱ्याच्या बैठका घेणं, पाणी कधी पेरायचं आहे तुम्हाला, पेरणी कधी करायची, पाणी कधी पाहिजे, मग त्या शेतकऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्यानंतर त्यामुळे तुम्हाला कोणतं पीक पेरायचं आहे, पण पाणी उपलब्धतेनुसार आम्ही तुम्हाला 2 पाणी देणार आहोत, मग तुम्ही 2 पाण्यावरचेच पिकं पेरावेत. आम्ही 4 पाणी देणार आहोत, मग 4 पाण्यावर येणारं पिकच आपण पेरावं, म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं कोणत्याही पिकाचं नुकसान होणार नाही. पण वेळेवर पाणी देणं, बैठका घेणं आणि सतत त्या संपर्कामध्ये राहणं
आणि याची जाणीव करून देणं, कायद्याचं माहिती देणं वारंवार मनापासून. आणि त्याचा अनुभव म्हणजे फक्त शेतकऱ्याला वेळेवर पाणी देणं. मग शेतकऱ्याचे काही समस्या असतात किंवा पाणी आहे तर वीजच नाही, मग अशाच अधिकाऱ्याशी संपर्क करणं, त्यांच्या बैठका घेणं. कोणी नवीन अधिकारी आला असेल तर त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवणं, त्यांना आमच्या शेतकऱ्यासाठी अशा आमच्या अडचणी, पाणी असून माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, मग अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्याकडून त्यांचा सत्कार करणं. हे जे असे वेगवेगळ्या प्रकारचे की जेणेकरून ते आपले होतील, आपल्या शेतकऱ्याच्या अडचणी दूर होतील म्हणून वारंवार बैठकी ठेवणं, मेळावे ठेवणं, कार्यशाळा ठेवणं. कृषी विभाग आणि माझा पेंटाकळी प्रकल्प या दोन्हीच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही कार्यशाळा घेतल्या. पिकांचं लोकांना मार्गदर्शन केलं. कोणतं पीक पाणी आहे मग कोणतं पेरायचं, त्याला कोणता रोग येतो, त्याच्यावर मग ते कोणतं आपल्या उपाययोजना असतील, त्या सातत्यानं आम्ही या ठिकाणी काम करत गेलो. ज्या वेळेला आपण या माध्यमातून कार्य करताय तर ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवरती आपल्याला बदल झालेले दिसत असतील, पीक पद्धतीत असतील, त्यामुळं पिकामध्ये झालेली वाढ असेल, शेतकऱ्यांमध्ये त्यांचा एक झालेला विकास असेल. तर एकंदरीतच आपल्याला एकंदरीत आलेला जो काही अनुभव आहे तो पीक पद्धतीमधला नेमका काय फरक तुम्हाला जाणवतो आहे? खरीप हंगामामध्ये येणारी पिकं, घेतली जाणारी पिकं, रबी हंगामातली पिकं, तर याबद्दल काय आपला अनुभव आहे? आम्ही 1-2 वेळाच खरीप हंगामामध्ये पाऊस नव्हता म्हणून सोयाबीन करता पाणी सोडावं लागलं होतं आम्हाला. आणि मुळात आम्हाला जे उपलब्ध पाणी असेल ते जाहीर प्रकटन झाल्यानंतर की धरणामध्ये प्रकल्प साठा पाणी एवढा आहे सिंचनासाठी, मग त्यानंतर आम्ही जो पिकाचा जो विषय असेल किंवा पीक पद्धती किंवा पिकावर याचा जो कार्यक्रम आम्ही नेहमी राबवत गेलो, तर शेतकऱ्यांनी निश्चितच त्याचा वेळेवर पाणी मिळाल्यामुळं आमच्या म्हणजे ऊस वगैरे होता, तर सध्या स्थितीमध्ये माझ्या प्रकल्पावर भुसार म्हणजे गहू, हरभरा, मक्का, भाजीपाला अशा प्रकारचे पिकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतल्या जातात. आणि निश्चितच त्याचा परिणाम शेतकऱ्याचं उत्पादनामध्ये वाढ झाली. या क्षेत्रासोबत त्यांनी साईड बिझनेस व्यवसाय म्हणून की पूर्वीच्या काळी प्रकल्प व्हायच्या अगोदर जनावरांना हिरवा चारा कधी खायला मिळत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये आता हिरवा चारा शेतकरी मक्का, दादर असं पिकं या ठिकाणी पेरतायत. त्या पिकावर दूध उत्पादन माझ्या प्रकल्पाच्या शेतकऱ्या म्हणजे सुरू केलं. माझ्या 6 कोल्हापुरी बंधाऱ्यावर 1 लाख लिटर दूध मदर डेअरीला जातं आता सध्या. त्याच्यासोबत चारा आहे म्हणून मग गोट फार्म, मग त्याच्यात शेतकरी त्याच्याकडे वळले किंवा बकरा पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, तर या गोष्टीकडं लोक वळले की ज्याच्यापासून मग शेणखत मिळते शेतीला. मग सेंद्रिय खताचे शेत्या, तर त्याच्या सुद्धा आम्ही मेळावे वगैरे घेतले आणि त्याच्यातून लोकांना मार्गदर्शन, काही कृषी विभागातून गांडूळ खत वगैरे निर्मिती, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही प्रोत्साहन दिलं. पॉली हाऊस आले आता नवीन, त्या पॉली हाऊसमध्ये 10 गुंठ्यामध्ये पॉली हाऊस उभारणं, तर त्याच्यामधून 10 गुंठ्यामधलं उत्पन्न वगैरे तर लोकांना त्याच्यामधून 2 पैसे मिळायला लागला. गाडेसाहेब, आपण साधारण प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या वेळेला कार्य करताय, असं एकंदरीतच सद्य परिस्थितीमध्ये किती पाणी वापर संस्था आपल्याकडे आहेत? राज्याचा विचार करता राज्यामध्ये साधारणतः आता 3000 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत आणि 3000 पाणी वापर संस्थामार्फत सिंचन व्यवस्थापन केलं जातं. आणि त्या सिंचन व्यवस्थापन करताना पूर्ण क्षेत्र सिंचन व्यवस्थापनासाठी हस्तांतरित करण्याचं शासनाचं धोरण आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शासन त्याला अनुदान देतं, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी वापर संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी. शासनाच्या माध्यमातून किंवा आज आपण जे कार्य करताय या माध्यमातून मुळातच पाणी वापर संस्थेला काय पद्धतीने अनुदान दिलं जातं, त्यासाठी म्हणून काय निकष असतात? निवडणूक बिनविरोध झाली तर त्याला अनुदान दिलं जातं. तसंच जर पाणीपट्टीचा भरणा केला त्यांनी तर त्यातील 50% सिंचन परतावा म्हणून त्यांना परत दिलं जातं. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार यामार्फत सुद्धा त्यांना पुरस्कार देऊन गौरवित करण्यात येतं. चांगल्या ज्या पाणी वापर संस्था आहेत, समजा प्रकल्पस्तरीय आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे समजा मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, साठवण तलाव, केटीवेर अशा वेगवेगळ्या माध्यमातून 3 प्रकारचे विजेते निवडून स्पर्धा घेऊन त्याच्यामधून त्यांना पुरस्कार, आर्थिक स्वरूपात पुरस्कार देऊन त्यांना गौरव करण्यात येतो. आपण जो काही आवर्तन घेत असतो त्या आवर्तनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, तर या सगळ्या गोष्टी होत असताना मुळातच ज्या काही चर असतात किंवा त्याचा जो काही वे असतो, तो कॅनल असतो, या सगळ्या गोष्टींची देखभाल दुरुस्ती देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या बाबतीत म्हणून काय पद्धतीने कार्यरत जलसंपदा विभाग या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून कार्य करतं? पाणीपट्टी जी भरली जाते आपल्या पाणी वापर संस्थेकडून, त्याचा 50% जो परतावा त्यांना परत दिलेला असतो, त्या 50% परताव्यामधून त्यांनी संस्थेचा पगार,
का त्यांनी जे कर्मचारी ठेवले ते त्यांचा पगार आणि इतर देखभाल दुरुस्ती कालव्याची करावी असं अपेक्षित आहे. महासंघाच्या माध्यमातून आपण कार्य करत असताना काय मुळातच आपला अनुभव आहे आणि पुरस्कार आपण स्वीकारत असताना किंवा पुरस्कारासाठी म्हणून आपण एक प्रकारे क्रायटेरिया किंवा मुळातच पुरस्कारासाठी आपण कार्यक्षम होतो, तितकंच कर्तव्यदक्ष पद्धतीने तुम्ही कार्य करता, तर त्याबद्दल आपण सांगावं. सिंचनाचं या महासंघाच्या माध्यमातून आम्ही काम करत गेलो. तर मला 2015 साली एक विदर्भ आणि मराठवाड्यामधून एक विमलताई बेलसारे पुरस्कार होता. तो मला 14-15चा सिंचनावर मला तो पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यानंतर 2017-18चा महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभागाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला प्रथम क्रमांकाचा. आणि तो मिळाल्यानंतर आता 2023चा मला राष्ट्रीय जल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला. हा जो राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आम्हाला, तो भारत सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून हा एक उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे अशा 9 श्रेणी होत्या. बेस्ट ऑफ स्टेट, बेस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट, बेस्ट ऑफ महानगरपालिका, बेस्ट ऑफ स्कूल अँड कॉलेज, बेस्ट ऑफ वॉटर युजर असोसिएशन. तर त्याच्यामधून भारतीय नागरिकांना पाणी वापर संस्थाचा जो पुरस्कार मिळाला, तो भारतीय नागरिकांना पाण्याचं महत्त्व आणि पाण्याचं नियोजन हे भारतीय नागरिकांना कळावं म्हणून हा एक उपक्रम चालू होता. तर त्या माध्यमातून मला पेंटागळी प्रकल्प पाणी वापर महासंघाला प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी पुरस्कार मिळाला. पाणी हे आर्थिक उत्पादकतेचं साधन आहे आणि पाणी हे जीवन आहे. अशा परिस्थितीत आज मला जो पुरस्कार मिळाला असेल तर निश्चितच पुरस्कार मिळणे म्हणजे एक जबाबदारी वाढणं आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण जे काम करतो तर अजून जसं आपण आता आज काम केलं याहीपेक्षा आता पुन्हा अजून आपल्याला आता जबाबदारीनं काम करावं लागेल आणि ते आवश्यक आहे. कारण जसं माझ्या प्रकल्पावर सिंचन मी या ठिकाणी करत गेलो, असं अनेक प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यामध्ये अशा पाणी वापर आता कायदा झालेला आहे. तर अशा ठिकाणी सुद्धा अशा पाणी वापर संस्था या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला खात्रीलायक शाश्वत वेळेवर हंगामनिहाय या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे. निवड होण्यापाठीमागे देखील आपण नेमके काय नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले, काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून आपण केलेला आहे. जे काय पाणी मिळतं आपल्याला त्याचं थेंब पाणी शेतकऱ्याला कसं मिळेल, तो प्रत्येक शेतकऱ्याला ते पाणी मिळालं पाहिजे, त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे आणि ते वेळेवर देता आलं पाहिजे. म्हणजे पाण्याचं नियोजन, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन करणं. आता 2023ला माझ्या धरणामध्ये फक्त 40% जलसाठा होता फक्त सिंचनाचा. त्याच्यावर मी इतकं उत्कृष्ट आहे की पहिले सुरुवातीला मुळात नदीचं पाणी थोडंसं वाहतं होतं. मग मी केटीवेर आहेत माझ्या साखळी पद्धतीनं बांधलेले, त्या केटीवेरच्या मी ते वाहतं पाणी अडवलं. म्हणजे ते जे काय त्याच्यामध्ये कोणतं केटीवर समजा जिथे त्या नदीला पेनगंगा नदीला आमच्या छोटे छोटे नाली कुठं वाहणारे असतील तर ते पाणी त्या केटीवरमध्ये त्याचा मी एक पहिला जे जलसाठा केला. त्याच्यामध्ये माझं पहिलं शेतकऱ्याला ते पाणी मिळालं आणि 40% मी त्यावर्षी 5309 हेक्टर सिंचनपैकी 100% सिंचन मी त्यावर्षी पूर्ण करू शकलो. कमी पाण्यामध्ये मी जास्त सिंचन करलो, ते पण वेळेवर आणि शेतकऱ्यांना तेच कमी पाणी आहे. मग अशा याच्यामध्ये आपल्याला 2 पिकावर येणारं ते पिकच पेरा. मग लोकांनीसुद्धा हरभराच पेरला आणि मग तो ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस अडचण खूप असतं. अडचणी एक आली की ते खूप अडचणी येत असतात. मग अशा परिस्थितीत ते पाणी वेळेवर आणि नियोजनबद्ध केल्यामुळं मी त्यावेळेस 104% सिंचन केलं. राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त असा हा महासंघ आहे, त्याकरता म्हणून आपलं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. तर मुळातच हा पुरस्कार नेमका काय आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून शासन काय नेमक्या संकल्पना किंवा काय महत्त्वाकांक्षी विचार घेऊन हे पुरस्कार देत असतं. सन 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा करण्यात येते. त्यामागे शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त लोकांना चांगल्या खाजगी संस्था व शासकीय संस्थांची माहिती व्हावी व चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस लोकांना माहीत व्हावेत आणि ह्यांना पुरस्कार दिल्यानंतर आपणही त्या प्रकारे काम करावं असं प्रत्येकामध्ये भावना निर्माण व्हावी असे त्यांचे धोरण आहे. मला सांगायला आनंद होतो की 2018मध्ये महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य हा महत्त्वाचा पुरस्कार होता, सर्वोत्कृष्ट डिस्ट्रिक्ट होता
आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दूरदर्शनच्या मालिकेत कृषीदर्शन या कार्यक्रमाला सुद्धा 1 नंबरचा मीडिया पार्टनर म्हणून बक्षीस मिळालं होतं. मी संपादक म्हणून असणारं कृषीविषयक एक जलसंपदा विभागाचं मॅगझिन आहे महाराष्ट्र सिंचन विकास, त्यालासुद्धा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट पेपर म्हणून पुरस्कार मिळालेला होता. 2018 पासून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. 2021मध्ये कोरोनामुळे दिलेला नव्हता, पण दरवर्षी दिले जातात. त्यामुळे ह्यावर्षी 2023चा जल पुरस्कार आम्हाला पेन टाकलेला प्रथम क्रमांकाचा मिळाला आणि महाराष्ट्रातून त्या एकाच पाणी वापर संस्थेची निवड झालेली आहे. तर त्याबद्दल खरंच आम्हाला आनंद आहे. शेतकरी आणि पाणी हा घनिष्ठ असं नातं आहे. तर आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या विषयानुरूप म्हणून गाडेकर साहेब, आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहात, तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? कमीत कमी म्हणजे पाण्याचा वापर कसा करावा ते वारंवार आपण सांगितलेलंच आहे, परंतु आपल्या प्रकल्पावर पीक पद्धती ज्याला म्हणतो आपण, की आज जे आपण हरभरा, गहू हेच पिकं या ठिकाणी पारंपरिक पिकं घेऊन राहिलो, तर याच्यामध्ये पीक पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि जे पिकं आपण आता नवीन सुरुवात करू त्याच्यावर समजा प्रक्रिया त्या जे काय उत्पादन आपण करू त्याच्या उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या निर्माण करणे हा एक प्रमुख आमच्यासमोर विचार आहे आमचा, की त्या उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त स्थापन करायच्या, पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना बदल करायचा. मग ते कोणते घ्यावं त्यासाठी त्यांना मार्गदर्शन शिबिरं या ठिकाणी आम्हाला आयोजित करायचे आहेत. आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याचं जसं जीवनमान कसं उंचावेल, आपल्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या पाण्यावर तो आज ज्या पद्धती अडचणीमध्ये आज आहे त्यातून त्याला कसं या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन कसं करता येईल, तर तो या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्या माध्यमातून आमच्याजवळ उपलब्ध ज्या काय गोडाऊन असतील आमच्या शासनाच्या आमच्याजवळ मला मिळाले आहेत महासंघाला, तर त्या माध्यमातून तिथेच आज शेतकऱ्यांना माल त्यांचा विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आणि शासनाचा माल जो खरेदी करतो तो माझ्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा मालाची साठवणूक करणे आणि त्या मालाची विक्री त्याच गोडाऊनमध्ये करणे. तर असा एक विचार आहे आणि तो अधिकाऱ्यांशी संबंधित चर्चा करून पुढे हा विषय आम्ही निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी करणार आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये हा जो विचार आहे की पीक पद्धतीमध्ये बदल करणे हा स्वीकारावा आणि आपलं जीवनमान, आपलं कुटुंब, आपलं गाव असेल, आपला तालुका असेल, आपलं जिल्हा असेल, आपला राष्ट्र असेल, तर देशासाठी आपलं उत्पन्न वाढणं म्हणजेच देशाचं तालुक्याचं उत्पन्न वाढणं. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे नवीन मुलं आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, त्याचा या ठिकाणी कसा वापर यांना करता येईल किंवा आम्हाला त्याच्यामध्ये काय करता येईल असा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही शेतकऱ्यांच्या समोर मार्गदर्शन शिबिरं ठेवून शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही प्रोत्साहित करणार. गाडेसाहेब, आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहात, तर आपण आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विषयानुरूप म्हणून आपण शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? राष्ट्रीय पुरस्कारासाठी एक वेबसाईट आहे, त्याचं पोर्टल आहे गृह मंत्रालयाचं, त्यावर जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, आपल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त पुरस्कार मिळतील याबद्दल प्रयत्न करण्यात यावा. आणि दुसरं, पाणी वापर संस्थांच्याबद्दल आता एक आमूलाग्र बदल करण्यानिमित्त एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या माध्यमातून शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध प्रकारचे पाणी वापर संस्था बळकट करण्याकरता शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे पाणी वापर संस्थांना इमारती बांधण्याकरता निधी देणे, पाणी वापर संस्थांची शासन स्तरावरची एक कमिटी स्थापन करणे, तसेच अधीक्षक अभियंता स्तरावर एक कक्ष स्थापन करून पाणी वापर संस्थेचे प्रश्न त्या स्तरावर सोडवणे, अशा विविध प्रकारचे शासन निर्णय ऑक्टोबर महिन्यामध्ये शासनाने निर्गमित केलेले आहेत. तर त्या शासन निर्णयात जास्तीत जास्त फायदा घ्यावा व पाणी वापर संस्था बळकट करावी व त्या अनुषंगाने पुढील वाटचालीसाठी मी पाणी वापर संस्थांना शुभेच्छा देतो. आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या दोघांचंही खूप खूप धन्यवाद आणि आपल्या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.